प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्ह्यात रोड सेफ्टी व्हिजन अंतर्गत विशेष उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता। सदर उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षा आणि अपघातानंतर तात्काळ मदतीचं महत्त्व अधोरेखित केलं। पंतप्रधान सहाय्यता योजनेअंतर्गत रस्ता अपघातातील जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, तसंच गुड समर्पो रेटन संकल्पनेनुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचा अपघाती विमा उतरवलेला नाही अशा व्यक्तीचा अपघात झाल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही खासगी रुग्णालयात 1.5 लाख रुपयांपर्यंत किंवा 7 दिवसांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपघाताच्या प्रसंगी मोठा दिलासा मिळणार आहे। या उपक्रमांतर्गत जनजागृती वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे। कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा नियमांचं पालन, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणं आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला। तसंच अपघात झाल्यास तात्काळ मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन देखील करण्यात आलं। या उपक्रमामुळे अकोला जिल्ह्यात रस्ता सुरक्षेच्या बाबत जनजागृती वाढून अपघातांचं प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। पीएम राहत योजना ही ज्या व्यक्तींचा इन्शुरन्स नाही आहे, ज्यांचा विमा नाही आहे, त्या व्यक्तींचा जर अपघात झाला तर त्यांना 1.5 लाखापर्यंत किंवा 7 दिवसापर्यंत कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळणार आहे। त्याचे जे काही देयके आहेत 1.5 लाखापर्यंत ते शासनाकडनं त्या हॉस्पिटलला मिळणार आहे। आणि या योजनेची जनजागृती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक व्यक्तीला मिळावी याची माहिती, यासाठी जनजागृतीसाठी आपण या रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन जी आहे या व्हॅनच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावोगावी जाऊन लोकांमध्ये याची जनजागृती करणार आहोत। लोकांमध्ये वाहतूक नियम जे आहेत ते कशा पद्धतीने आपण रस्त्यावरती पाळणे आवश्यक आहे याबाबत आपण लोकांमध्ये जनजागृती करत आहोत। आणि निश्चितच लोकांमध्ये जनजागृती जर निर्माण झाली रस्ते अपघाताबाबत, रोड सेफ्टीबाबत, तर निश्चितच अपघात कमी होण्यास आणि त्यानंतर अपघात झाल्यानंतर नागरिकांना जे काही शासनाकडून जी आता योजना आहे पीएम राहत योजना, याचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल त्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये याविषयी माहिती पोहोचवणे शक्य होईल।